काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, वर्षातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, आणि दिवाळी समाप्ती व्हायला आलेली आहे। दिवाळी समाप्तीतला सर्वात शेवटचा महत्त्वाचा दिवस म्हणजे यमद्वितीया, ज्याला भाऊबीज असंही संबोधन आहे। या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जीवांना या दिवशी नरक यातना भोगाव्या लागत नाही असं म्हटलं जातं। या दिवशी बहीण भावाला ओवाळून भावाच्या दीर्घायुरारोग्यासाठी प्रार्थना करते। पुराण काळापासून चालत आलेल्या या सणाला भावा बहिणींच्या अतूट नात्याची एक झालर आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे आता काल बलिप्रतिपदेपासून कार्तिक मास आरंभ झालाय। या मासाचं फार महत्त्व आहे। या मासामध्ये काकड आरती पण करतात। या मासामध्ये कार्तिक स्नान करण्याची प्रथा आहे, आणि सर्वात या मासात अजून साधारणतः 13 ते 14 दिवसानंतर चातुर्मास समाप्ती आहे, म्हणजे ज्याला देव उठणी एकादशी म्हणतात। या देव उठणी एकादशीचंही फार महत्त्व आहे, कारण याच दिवशी नर्मदा साधक हा नर्मदा परिक्रमे करता जातो। चातुर्मास समाप्तीनंतर नर्मदा परिक्रमा सुरू होते। आता काही जण दसऱ्यानंतर जातात, मुळात तो संन्यास चातुर्मास समाप्ती आहे, त्यामुळे संन्याशांनी तेव्हा जायला हरकत नाही। असो, आपल्याला त्या वादातही पडायचं नाही, आणि आज आपण त्याविषयी पण बोलायचं नाही। आपल्याला नर्मदेविषयी बोलायचं नाही। तर यमद्वितीया, यम तिची बहीण, यमाची जी बहीण तिचं नाव यमुना। या यमुनेकडे यम आजच्या दिवशी जेवायला गेला। यम हा सूर्याचा पुत्र आहे। यमामध्ये असणारा तमोगुण या दिवशी म्हणजे यमद्वितीयेच्या दिवशी यमाकडे असणारा तमोगुण हा अल्प होतो, आणि त्याच्यामध्ये असलेला सत्वगुण हा वृद्धिंगत होतो। म्हणून मी मगा सांगितल्याप्रमाणे या दिवशी नरक यातना भोगणाऱ्यांना नरक यातना जास्त भोगाव्या लागत नाहीत। त्याचं कारण तर यमाचा तमोगुण या दिवशी कमी होतो,
आणि सत्वगुण वृद्धिंगत होतो. यमाचे रुद्र भयानक उग्र असं जे रूप आहे ते शांत होऊन तो या दिवशी सौम्य बनतो. म्हणजे बहिणीच्या मायेची किती मोठी ताकद आहे हे यावरनं सिद्ध होतं. यमाकडून या दिवशी लयकारी आणि विनाशकारी शक्ती या प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणाऱ्या धारिणी आणि पोषिणी या शक्तींचं आजपासून प्रक्षेपण सुरू होतं. किती बदल होतात यमामध्ये लक्षात घ्या आजच्या दिवशी. आणि ते फक्त का तर आपल्या बहिणीवर असलेल्या अतूट प्रेमाने, यमुनावर असलेल्या अतूट प्रेमाकरता एवढे बदल यमामध्ये होतात. या दिवशी यमाचं सौम्य झाल्यामुळे त्याची तारक शक्ती जी आहे ती कार्यरत होते. मी मगा सांगितलं की यम हा सूर्यपुत्र आहे आणि यमाची भगिनी यमुना ही पण सूर्यकन्या आहे. ती सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ बहीण एकमेकांना भेटल्यामुळे त्यांना प्रचंड आनंद होतो आणि ते आनंदोत्सव साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तीची सात्विक भेट आजच्या दिवसाला या दोन्ही दैवी शक्ती आहेत. यांची सात्विक भेट पहिल्यांदा कुठे झाली असेल तर भूलोकावर म्हणजे पृथ्वीवर. आणि त्यानंतर ते माता पिता सूर्यदेव आणि संध्या सूर्यपत्नी संध्या ही यमाची माता, यमुनेची माता. प्रथमतः यमाची आणि यमुनेची भेट भूलोकावर झाल्यानंतर आपल्या माता पित्यांना भेटण्यासाठी हे दोघ जण स्वर्गलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या सूर्याच्या सत्वप्रधान लहरी, तेज लहरी, मंगलकारी लहरी शक्तिग्रहण करण्यासाठी भाऊबीज साजरी केली जाते. कारण हे भाऊ बहीण दोघही जण आपल्या पित्याला मातेला भेटण्याकरता सूर्यलोकात गेलेले आहेत आणि सूर्यलोकातनं ज्या सत्वप्रधान अशा तेजोलहरी यांच्या येण्याने प्रक्षेपित झाल्या आणि त्या शक्ती ग्रहण आपण कराव्या यासाठी जे जे भाऊ किंवा बहिणी आजच्या दिवशी एकमेकांना भेटतील, आनंदोत्सव साजरा करतील, ते ह्या लहरी ग्रहण करतात. आता काही जण म्हणतील आम्हाला भाऊ नाही, बहीण नाही, मग आमचं काय? मानस बंधू असेल, मानस भगिनी असेल तरी चालेल. ते नाही तर काय?
तर तुमचे सद्गुरू ते नाही तर काय, तर तुमची इच्छित देवता. मनोमन त्या इच्छित देवतेला, सद्गुरूंना प्रार्थना करा आणि आजचा पूर्ण दिवस आपण त्यांच्या सोबत घालवतोय ही मानसिक भावना ठेवा. तरीही सूर्यापासून निर्माण होणाऱ्या सत्वप्रधान तेजो लहरी या तुम्ही ग्रहण करू शकाल. सर्वात सद्गुरू, इच्छित देवता आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्ञात असलेला कुठलाही सिद्ध मंत्राचा जप हा सुद्धा तुम्हाला तेजो लहरींना आकर्षित करू शकतो. भावा बहिणींकरता तर हा दिवस महत्वाचा आहेच, पण मग काही जणांना ज्यावेळेस शंका येतात त्या शंकेच्या निरसनाकरता मी हे विस्तृतपणे सांगितलं आहे की भाऊ नाही आहे जवळ, किंवा भाऊ नाहीच आहे, किंवा बहीण नाहीच आहे, अशांनी काय करायचं? तर ते सद्गुरू नाही आहे तर काय करायचं? इच्छित देवता, त्याच्यामध्ये सुद्धा साशंकता आहे, मग काय करायचं? तर कुठलाही सिद्ध मंत्र म्हणजे थोडक्यात ओम नमः शिवाय सारखा पंचाक्षरी मंत्र किंवा रामाचा दशाक्षरी मंत्र कुठलाही दिवसभर म्हणा. तो मंत्र हेच तुमचं सर्वस्व आहे हे मनाला समजवा. तरीही सूर्यलोकातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजोमय सत्वगुणी तेजो लहरी, मंगलकारी लहरी तुम्ही ग्रहण करू शकाल. त्या ग्रहण करण्याकरता हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यम द्वितीया या दिवशी मृत्यूची देवता यमधर्म हिचं पूजन केलं जातं. आध्यात्मिक महत्व याला जर म्हणाल तर कार्तिक मासात 12 आदित्यांपैकी, मी हे भावा बहिणींविषयी सांगितलं, सूर्याच्या पासून निर्माण होणाऱ्या तेजोमय लहरींबद्दल बोललो, पण खास यमद्वितीया या दिवसाचं महत्व आणि ते सुद्धा आध्यात्मिक काय असू शकेल तर कार्तिक मासामध्ये 12 आदित्यांपैकी पुषा हा आदित्य कार्यरत असतो अधिक महिन्यात. त्याचं तत्व आणि त्याचं चैतन्य ग्रहण करता यावं यासाठी आदित्याचे सगुण रूप असणाऱ्या सूर्याचे पूजन करणं सर्वात इष्ट आहे. यम हा सूर्यपुत्र तर आहेच, सूर्याचा प्रतिनिधी आणि धर्माचं पूजक किंवा धर्माचं प्रतीक म्हणून या दिवशी यमधर्माचं पूजन करणं हे अतिशय विशेष मानलं गेलं आहे. अपमृत्यूचं संकट आजच्या दिवशी यमधर्माचं पूजन केलं तर अपमृत्यूचं संकट टळू शकतं. किंवा अपमृत्यू यायची चाहूल लागू शकते.
या दिवशी आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेलेला यम त्या दिवशी तिच्याकडे जेवायला जाताना तो नरकात पिचत पडलेल्या जीवांना 1 दिवसाची मुक्तता देतो. मी सुरुवातीपासून भावा बहिणींच्या या अतूट नात्याविषयी बोलतोय. या दिवशी यमाचं तारक रूप कार्यरत झाल्यामुळे त्याच्याकडून प्रक्षिप्त होणाऱ्या लयकारी तमप्रधान लहरींचं प्रक्षेपण उणावते. नरकात पिचत पडलेल्या पापी जीवांना या दिवशी 1 दिवसाकरता का होईना मुक्तता मिळते. म्हणजे काही अंशी हा दिवस नरकात पिचत पडलेल्या जीवांकरता आनंदाचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जीवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा, वाटणारं प्रेम, वाटणारा आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आता मला असं वाटतं बहुतांशी नाही तर 99.99% लोकांनी मातेच्या गर्भातूनच जन्माला आलेले आहेत. अवतारी असतील आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, पण ते बोटावर मोजण्या इतके एकांकी. बाकी सगळे हे मातेच्या गर्भातूनच जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांना मातेच्या गर्भातून जे जे जन्माला आलेले आहेत त्या सर्व जीवांना जिव्हाळा, एकमेकांविषयी प्रेम, एकमेकांविषयी आदर, आत्मीयता ही व्यक्त करण्याचा जो दिवस आहे तो आजचा दिवस म्हणजे यमद्वितीया. या दिवशी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाई देवी, बहीण आपल्या भावासाठी श्री यमाई देवी हिच्याकडे काहीतरी मागणं मागते. तिच्या भावानुसार ते तिच्या भावाला मिळतं. तिचे भावाशी असलेले देवाण घेवाण हिशोब हे काही प्रमाणात का होईना संपुष्टात येतात. या दिवशी श्री जीवात असलेलं देवी तत्व हे जागृत होतं. श्री जीवात असलेलं देवी तत्व जागृत होतं आणि त्याचा लाभ मात्र तिच्या भावाला होतो. भाऊ पूर्ण वेळ साधना करणारा असेल, भाऊ साधक असेल तर त्याला तिच्या दैवी तत्वाचा आध्यात्मिक लाभ प्रचंड होतो. भाऊ साधना करणारा साधक असेल तर, आणि तो साधना करणारा नसेल तर त्याला व्यवहारिक लाभ होतो. भाऊ व्यवहार सांभाळून साधना करत असेल तर त्याला आध्यात्मिक आणि व्यवहारिक दोन्हीही लाभ होतात. व्यावहारिक लाभ
आणि आध्यात्मिक लाभ हे अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये होत असतात. किती महत्व आहे आजच्या दिवसाला. आम्ही फक्त भाऊबीज आहे, बहीण भावाला ओवाळते, काय उपहार काय द्यायचं ते देते, विषय संपला, असं नाहीये. मी मगापासून या दिवशी काय काय घडतं याविषयी सविस्तर सांगतोय. म्हणजे हा दिवस किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. बहिणीने भावाला ओवाळल्याने भावावर परिणाम काय होतो, तर भाऊ संत पातळीचा असेल तर त्याच्या चेहऱ्याभोवती औक्षण केल्याने त्याचं आज्ञाचक्र जागृत होतं. भाऊ चांगला साधक असेल तर त्याला छातीपासून डोक्यापर्यंत ओवाळल्याने त्याच्या पातळीप्रमाणे त्याच्या षटचक्रातील एक एक चक्र जागृत होत जाते. किती महत्व आहे. आता हा सण साजरा करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये आजच्या दिवशी यमतर्पण करू शकता. आजच्या दिवशी यमाला दीपदान देऊ शकता. आजच्या दिवशी यमाची प्रार्थना करू शकता. अपमृत्यू निवारण करण्याकरता यमधर्म प्रित्यर्थ यमतर्पण करिष्ये असा संकल्प सोडून यमतर्पण करा. यमाच्या 14 नावांनी यमाचं तर्पण करायचंय. यमाची एकंदर 14 नाव आहेत. या 14 नावांनी आजच्या दिवशी यमाचं तर्पण करा. यम ही मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे. प्रत्येक माणसाला मरण हे आहेच, मृत्यू हा अचळ आहे, ही जाणीव त्याला असते. आणि नसेल तर ही जाणीव असणं अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कार्य आणि धनाचा अपव्यय होणार नाही. त्याला ही जाणीव मनोमन असेल तर. तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचं आहे, हे यमा या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. जागरूकतेचे प्रकाशाचे प्रतीक असलेला दीप तुला आम्ही अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार कर. तुझे आगमन माझ्याकडे केव्हा होईल हे सांगता येत नाही, हे आम्हाला माहित पण नाही. म्हणून आम्ही आमचा हिशोब वेळच्या वेळी ठेवतोय. तुला हा दीपदान त्याच्याकरता करतोय ज्यामुळे अर्धवट राहिलेल्या चिंता करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. कारण आम्हाला माहित नाही की तू अचानक केव्हाही कधीही कसाही कुठेही येऊ शकतोस. त्यामुळे हे यमा हा दीप घे. आमचं आध्यात्मिक आयुष्य प्रकाशमान कर. आजच्या दिवशी धर्मराज पितृपती समर्पित बघा, यमाची 14 नाव आहेत. धर्मराज, पितृपती, समवर्ती, प्रेतराज, कृतांत,
द्युम्न भारता, शमन, काल, दंडधर, श्राद्ध देव, वैवस्वत, अंतक, यमधर्म आणि औदुंबर अशी 14 नावं यमाची आहेत. या 14 नावांनी पितृतर्पण करा. यमाच्या अधीन असणाऱ्या अतृप्त पितरांना आणि मृतात्म्यांना यामुळे गती मिळते. यमतर्पण करणाऱ्या जीवाला यमाची कृपा लाभल्यामुळे त्याला भूत, प्रेत आणि पिशाच याची बाधा होत नाही. यमदीपदान यमाला दीपरूपी अग्नीचा अंश अर्पण केल्याने त्याच्यातील तेजस्व आणि त्याच्यातील सूर्याचा अंश जागृत होतो. यमाला दीपदान केल्याने त्याच्यातला सूर्याचा अंश जागृत होतो. त्यामुळे यमाची उग्रता उणावून सौम्यता प्राप्त होते. म्हणजे सात्विकता वाढीस लागते. त्यामुळे त्याची उपासना करणाऱ्या जीवावर तो लवकर कृपावंत होतो. यमाला जी प्रार्थना आहे धर्मचारिणी आणि साधनारत असणाऱ्या जीवांनी यमाला केलेल्या प्रार्थनेने तो प्रसन्न होतो आणि जीवाला यमपाश आणि यमदंड यापासून अभयप्रद प्राप्त होतो. यमधर्माच्या कृपा आशीर्वादामुळे, यमतर्पणामुळे, यमदीन दानामुळे आणि यमाला केलेल्या प्रार्थनेमुळे उपासकाला आयुष्य, आरोग्य आणि धर्मज्ञान याची प्राप्ती होते. बघा हा किती महत्वाचा दिवस आहे आजचा. दिवाळीतला तसा पाहायला गेला तर हा शेवटचा दिवस आहे. लक्ष्मीपूजन झालं, नरक चतुर्दशी झाली, धनत्रयोदशी झाली, गुरुद्वादशी झाली, वसुबारस झालं आणि हा शेवटचा दिवस. याचा संबंध बहुतांशी यमधर्माशी लावलेला आहे. निमित्त भावा बहिणींचा आहे, पण हा संपूर्ण दिवस हा यमधर्माशी जोडला गेलेला आहे. बहिणीने भावाला ओवाळणं, एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ म्हणून त्याला ओवाळायचं आहे. हे शक्य नसेल तर चंद्राला भाऊ म्हणून ओवाळा. हे शक्य नसेल सद्गुरूंना भाऊ म्हणून ओवाळा. पुरुषाने स्वतःच्या घरी आज जेवण करू नये. पत्नीच्या हातचं अन्न त्यांनी आज घेऊ नये. त्याने आपल्या बहिणीच्याच घरी जाऊन तिला स्वशक्तीने जे शक्य असेल ते उपहार देऊन तिच्या घरी आज भोजन करावं. सख्खी बहीण असेल तर फार चांगलं. पुन्हा पुन्हा सांगतो, अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडून औक्षण करून घ्यावं. या दिवशी धर्मशास्त्राने भावा बहिणीचं नातं जोपासण्यावर प्रचंड भर दिलेला आहे. म्हणूनच
आम्हा लोकांना यमद्वितीयाच्या बाकीच्या गोष्टी समजण्यापेक्षा फक्त भाऊबीज आणि भावानी बहिणीला ओवाळायचं हे समजतं. पुरुषाच्या मनात स्त्रीविषयी शुद्ध भाव निर्माण होऊन चित्तावरील कामवासनेचा विकार न्यून व्हावा, हा या मागचा निखळ उद्देश आहे. आईचे मुलावर असणारे प्रेम हे निर्मळ असतं, तसंच बहिणीचं भावावरील असणारं प्रेम हे पवित्र असतं. या प्रेमाची देवाणघेवाण होऊन एकमेकांविषयी कृतज्ञता भाव जागृत होण्यासाठी भाऊ आणि बहीण आजचा दिवस भाऊबीज म्हणून साजरा करतात. या दिवसाविषयी खरंच अजून खूप बोलण्यासारखं आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला जसा शक्य असेल तशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा. या दिवाळीच्या अंतिम दिवशी तुम्हा सर्वांना यमद्वितीयेच्या पुनश्च लाख लाख शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.